नागरिकशास्त्राचं महत्त्व आपण कमी करत चाललेलो आहे. नागरिकशास्त्र हा खरं म्हणजे अतिशय महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे नागरिकांनी कसं वागावं याचं ते शास्त्र आहे शेवटी, पण ते आपण गांभीर्याने शिकवत नाही. तिथे ह्याचा उहापोह आपण करायला पाहिजे नागरिकशास्त्रामध्ये की घटनेप्रमाणे तुमचं कर्तव्य आहे. आणि दुसरा पण भाग आहे त्यातला की घटनेने जे आदर्श निर्माण केलेले आहेत, आदर्श आहेत घटनेमध्ये, त्याचा सन्मान करणं. आता ते आदर्श काय आहेत? समता, नंतर व्यक्ती स्वातंत्र्य, बंधुत्वता, हे अनेक असे आयडियल्स ज्याला म्हणतो कॉन्स्टिट्यूशनचे, किंवा सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षता, हे आयडियल्स आहेत. त्याचा आपण सन्मान करायला पाहिजे. आणि तो पण एक नागरिकशास्त्राचाच भाग आहे. तो दुसरं एक महत्त्वाचं त्यातलं आपलं कर्तव्य असं आहे की पर्यावरणाचं संवर्धन आणि संरक्षण करणं. नंतर झाडं, लेक वगैरे ह्याच्याविषयी आपण आदर बाळगणं, मुक्या प्राण्यांविषयी आदर बाळगणं, हे पण कर्तव्य आहे. त्याचाही समावेश खरं म्हणजे नागरिकशास्त्रात झाला पाहिजे. बरोबर. हे आपण सगळं शाळेत असताना शिकलोय, मात्र त्याचं पालन करणं काय आहे? कोणीतरी आपल्यावरती सक्ती करण्यापेक्षा आपण स्वतःच एक जबाबदार नागरिक म्हणून त्याचं पालन केलं तर ते जास्त योग्य ठरेल. अगदी बरोबर. आणि त्याची सक्ती नसावी, मात्र ती सक्ती नाही म्हणून कसंही वागणं हे सुद्धा योग्य नाही. आणि थोडीशी मानसिकता बदलायला पाहिजे.